नमस्कार प्रेक्षकांनो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बेकायदेशीर धंदा करणाऱ्यांना सज्जड दम दिलाय की आता आमचा अंत तुम्ही पाहू नका. आम्ही जर आमच्या स्वरूपात प्रकटलो तर आम्हाला कडक भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला कोणती तक्रार करायला सुद्धा जागा आम्ही देणार नाही, अशी स्पष्ट आणि रोखठोक भूमिका गुंडांच्या विरोधात, ड्रग माफियांच्या विरोधात, अवैध बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात आणि जे पब हॉटेल अवैध बांधकाम करून धंदे करतायत त्यांना त्यांनी सज्जड दम दिला आहे. जाणून घेऊयात नेमकं अमितेश कुमार काय म्हणाले. अस्तित्वात राहणार नाही आणि अस्तित्वात राहिला तर फक्त लहान छान कलमे लावून त्यांना उद्या बेल होतील तशा कारवाई न करता जर ते आमच्याशी भांडतील, गुन्हे धंदे चालून जर आमच्याशी भांडतील तर आम्ही पण एक कदम पुढे जाऊन त्यांच्याशी भांडणार. अशा प्रकारचे रुख घेऊन पूर्ण परिसरात दारू मुक्त, ड्रग मुक्त, जुवा, मटका, जे काही इतर गोष्टी अवैध कृत्य असतील ते पूर्णपणे नष्ट करा. जे काही अशा गुंडेगारी ते भाईगिरी सारखे असतील त्यांना साहेब उचला, एक दिवशी बोलवा, त्यांना प्रेमाने समजावून सांगा की पुढच्या दिवशी त्यांचे दादागिरी दिसली तर त्यांना आमची दादागिरी दिसतील. हे जरा त्यांना प्रेमाने समजावून सांगा. आणि पूर्ण परिसर जर आम्ही आता आलेले आहे, आता मला अपेक्षा आहे शेळके साहेब की आता आपण एक महिन्यानंतर, एक दोन महिन्यानंतर आपण सर्व नागरिक आम्हाला बोलून सांगणार की साहेब इथे सगळे व्यसन मुक्त, चाल व्यसन मुक्त हे परिसर झालेली आहे. अशा प्रकारचे चित्र निर्माण करा. लोक चांगले आहे, लोकांची सहकार्य नक्कीच आपल्याला मिळतील. काही अवैध धंदेवाले पण जे असतील त्यांना आपण सांगा, 90% त्याचे पण सुधारतील. हे 10% सुधारणार नाही, त्यांना आपण आपल्याप्रमाणे आपल्या पद्धतीने सुधरून टाका आणि जनता आपण सहकार्य करा. कोणताही अशा प्रकारचे गैरकृत्य होत असतील, व्यसन एकमेकांनी मारहाण करत होते, ही किती उचित आहे आणि का अशा घटना घडला आणि काय आपण करायचे जेणेकरून अशा पुढे अशा घटना होणार नाही, यासाठी सगळ्यांना आपल्याला आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आणि नंतर अशा प्रकारची जी घटना घडली आता त्याचे व्हिडिओ काढणे, त्याचे फोटोग्राफ काढून इकडे तिकडे प्रसारित करणे जेणेकरून एक कॉम्युनल एटमॉस्फिअर जे शहराचे आहे आणि या परिसराचे यावर विपरीत परिणाम होत होता अशा दिसून येत आहे. परंतु सगळ्यांनी मिळून आपण सगळे प्रतिष्ठित लोकांनी मिळून आणि सगळे आयोजकांनी मिळून पोलिसांसोबत ते सगळे प्रकरण हाताळले. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार प्रेक्षको, वयाच्या 12व्या वर्षी 14 तास सायकलिंग करून 203 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणारी एक मुलगी पुण्यामध्ये आहे आणि तिने हा प्रवास पूर्ण केला तो पंढरीच्या दर्शनाकरता, विठुरायाच्या दर्शनाकरता. जाणून घेऊयात या कन्येची ही कहाणी. पुण्यामध्ये संगम आहे आणि मुळा आणि मुठा या दोन नद्या आहेत. यातील मुठा नदीच्या किनाऱ्याला जे हरितपट्ट्याचं क्षेत्र होतं त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी बांधकाम केलं होतं त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती, परंतु कोर्टानं त्यांना दिलासा द्यायला नकार दिला आणि तिथे आता महानगरपालिका, पोलीस यांच्या संयुक्तमाने ही कारवाई सुरू झाली आहे. याच्यामुळे अवैध बांधकाम आता जमीनदोस्त होत आहे.
एखाद्या अभिनेत्रीला अतिशय थोडक्या कालावधीमध्ये चित्रपट, नाट्य आणि दूरदर्शन त्याचबरोबर नेटफ्लिक्स सारख्या ठिकाणी संधी मिळते आणि ती सुद्धा मराठी मुलगी छाया कदम. अमिताभ बच्चन बरोबरही तिने काम केलं. आत्ताची जी मंडी नावाची सिरीज गाजतीये, हिरा मंडी, त्याच्यामध्येही त्यांनी भूमिका केल्या. अशा छाया कदमनं अमिताभ बच्चन यांच्या भेटीबाबत व्यक्त केलेलं हे मनोगत. फोन आला की अरे नाही आजचं कॅन्सल होतं आणि मी जी भडकले ना त्या विक्रांत डायरेक्ट नागराजचा हातातच फोन दिला. मग नागराज बोलला अरे ते जरा प्रॉब्लेम होतोय पण एक काम करूया आपण भेटूया. असं ते पहिल्या भेटीपासून ना असं जरा विचित्र विचित्र घडत गेलं. शूटिंगच्या वेळी असं खूप ठरवलं होतं की मी असं असं बोलणार, असं त्यांना विचारणार, मी खूप फोटो काढणार त्यांच्याबरोबर, असं खूप काही ठरवलं होतं. पण जेव्हा तिकडे गेले तर त्यांच्यावर बोलायला काय असं बघणं पण व्हायचं नाही. ते आय कॉन्टॅक्टच करायचे नाही. मी बोलायचे नागराजला यार त्यांना माहिती आहे ना मी त्यांच्या बायकोचा रोल करते किंवा त्यांना माहिती आहे ना की लव्ह मॅरेज झालंय म्हणजे त्या दोघांचं. कदाचित म्हणूनच की ही माझी बायको आहे पण तो शक्यतो टाळत असतो. मला असं व्हायचं अरे हे काय आहे म्हणजे मी तर किती गोष्टी सांगून आले लोकांना आणि असं ते काही होईना बोलणं. मग एकदा काय झालं एक दिवस म्हटलं गेल्यावर विचारायचे ना की आज काय काय सीन होणार आहे. तर त्या दिवशी ना आम्ही त्या आदिवासी पाड्यावर जातो असा एक सीन आहे जो रिंकूने केला होता. तर त्यांनी सांगितलं आज काही नाही, आज ना तुमचा असा प्रवास आहे असा बैलगाडीतून आणि आता गाडी पुढे जाणार तेवढ्यात त्या बैलगाडी चालवणाऱ्याने सांगितलं मला ताई ते बॅलन्स होत नाही तुम्ही पुढे येऊन बसा. म्हणजे कट्टू मी जी इथे बसले होते इथे अमितजी आणि इथे मी त्याच्या जवळ जाऊन तिकडे बसले. हा पण एक झालं नंतर मग आम्ही तो जरा फिरून आलो आणि झालं आता उतरायचंय. तर त्यांनी काय असं ते असे पाय टाकलं आणि ते उतरले. आणि मला इथून मला जरा पायाला प्रॉब्लेम आहे. ते कबड्डीचे प्रताप आहेत तर म्हणजे 2 ऑपरेशन झाले आहेत गुडघ्याचे. तर मला उठायला बसायला खूप त्रास होतो. तर मग मी आधी अशी उभी राहिले तिकडे आणि उभी राहून मी अशी मागच्या दिशेला चालत आले. तर आता आमच्या टीम मध्ये सगळ्यांना माहिती आहे की छायाला असं चढताना उतरताना मला असं खांदा किंवा हात लागतो. तर मी अशी आले आणि उतरताना असा लगेच तिकडून नागराज आला हात द्यायला. तर मी असं त्याचा हात पकडायला जाणार होते तेवढ्यात इथून दुसरा हात आला. तर अमितजींनी हात दिला आणि मला असं झालं ना आता काय करू. मी असं पकडला त्यांचा हात अमितजींचा. मी त्यांचा हात पकडला उतरले आणि माझं तोंडून आलं. मला तोंडून आलं की हातात हात आला असं करून मी पुढे गेले. तर त्यांना ते थोडं कळलं असं काय गमती जमतीचा भाग आहे. मग नागराज पण त्यांना बोलला की छायाजीने या बोला समजा तर असं. आणि किती बघा ना बरोबर त्या मोमेंटचं आहे ना माझ्या बाबतीत ना कधी माझे फोटो काढायला कोणी नसतं. कुठेही गेल्यावर फोटो काढायला कोणी नसतं किंवा काढायला आलास तर अरे काळोख येतोय वगैरे असं ठरलेलं आहे माझ्या बाबतीत.
नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. पुण्यामध्ये गुन्हेगारी, कोयता गँग, ड्रग माफिया, अवैध बांधकाम, शिक्षणामध्ये ऍडमिशन मिळवून देण्याकरता पालकांची फसवणूक करणारे रॅकेट, महिलांच्या करता नोकरीच्या आमिषानं त्यांचं शोषण करणारी संघटना, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर पुणे शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा झालाय हे तुमच्या माझ्या ध्यानात येतच. त्याच्या जोडीला पुण्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही, वाहतुकीच्या समस्या, ट्रॅफिक जाम यासारख्या अनेक गोष्टींनी सध्या पुणेकर त्रस्त आहे. यावरती उपाय काय केला तर पोलीस आयुक्तांनी सांगितलं की आमचा अंत तुम्ही पाहू नका. पण पोलिसांनी यामध्ये काय भूमिका घ्यायची, प्रत्येक खात्याने जर स्वतःची चोख कामगिरी केली तर पुणे शहर हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. पण शहराला नेतृत्व नाही, शहराला गुन्हेगारीचा आशीर्वाद आहे आणि पुणे शहरामध्ये पुण्याच्या आसपासच्या तालुक्यातनं जे लोक आले ते पुणे शहरात गुन्हेगारी करतायत आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न करतात. आता पाहूयात नवीन राजकीय समीकरणं याला कशा प्रकारे तोंड देतात. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.